मी वाचून घेतो. आपल्याला वाचन कसं करायचं, आदर्श वाचन, त्याला म्हणतात मॉडर्न रीडिंग. वाचन करताना कविता वेगवेगळ्या प्रकारे आपण वाचतो, बरोबर, किंवा हे धडे वेगळ्या प्रकारे आपण वाचतो. कधी कधी नाट्य रूपांतर असतं, मग ते धडे वेगळ्या रूपाने आपण वाचतो. तर त्याच्यासाठी आपण अगोदरपासून वाचनाचा सराव केलेला आहे, तरी आपण आता वाचनाचा सराव करूया. ठीक आहे. आता वाचताना आदर्श वाचन कसे करावे, आवाजात चढ उतार पाहिजे. त्याची काही चिल्ला देखील हे इकडे असं म्हणतो ना आपण, किंवा इकडे असं पण म्हणतो, चिल्लाते ना. तर मग त्याच्यात आवाजात चढ उतार पाहिजे, स्पष्टतेने दुसऱ्याला कळेल असं वाचायला पाहिजे. आपण त्याचे उच्चार म्हणतो, आपण प्रोनाउन्सिएशन आपण म्हणतो त्याला, तर ते स्पष्ट असायला पाहिजे. आणि कविता वाचताना काय करायचंय, कविता कशी वाचायची. तुमचा ही आवडते मग मनापासून शाळा लाविते लढावी जशी माऊली बाळ. मग कविता वाचतो हे वाटायला पाहिजे. ठीक आहे. पटकन कसं वाचायला सांगतो मी तुम्हाला. मी चित्रकार कसा झालो. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. आम्ही ते बात करते किती, बरोबर, कोणातरी बोलतो असं वाटायला पाहिजे. प्रथम निसर्ग, आपण निसर्गाला कधीही विसरू चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नानाला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. मी वाचताना स्पष्ट उच्चार आहे, तुम्हाला कळतं कसं वाचतोय ते. अशा प्रकारे आपण वाचन करायचं. पुढे 2 ओळी वाचतो. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. लक्ष तुमच्या. तर अशा प्रकारे वाचायचे. स्टॉप. प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले आम्हाला तसेच आमचा कॅनव्हास सापडला. ह्या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढत येणारी होती, पण कशाने काढणार तोही मार्ग सापडला. आमच्या तसे त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी फिक्की वाच चल सियावर. प्रथम निसर्ग, आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं. कौतुबात घाटात घाट वरना घाट. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. हळू वाचायचं. पहिल्या पावसाची सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. बरोबर. तरी ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन येग सरी माझे मळक भरी च्या तालावर पावसात चिंब भिजले आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी घोड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाच्या आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी येत असतो. बघा इथे नाट्य रूपात किंवा नाटक छोटस आहे. ते नाटक कसं वाचायचं. इथे शब्दकोश, स्थूलवाचन, नेहा आणि सायली कशी बोलते एकमेकींच्या बरोबर. दोघी मैत्रिणी आहेत, बरोबर की नाही. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या 2 मैत्रिणींमध्ये संवाद आहे. जब रिसेस होतीये ना, आपली मधली सुट्टी होते खाण्याची, त्याचा संवाद आहे. नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग, विचारते ती, बरोबर की नाही. सायली म्हणतो, हो आताच आहे का ग, अशी बोलते सायली. मग नेहा म्हणते, अगं मागच्या धड्याचा शब्द आला होता.
तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितलं होतं गरीब, असं सांगितलं होतं की नाही. मग सायली म्हणते दोन्ही शब्द नीट बघितलेस का ग तू, कसे लिहिले आहेत ते. नेहा म्हणते आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलेला आहे ते. दोघी जणी पुस्तक बघतात बरोबर. सायली म्हणते हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते बरोबर, दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब. दिन शब्दात दी रस्व आहे, दिन म्हणजे दिवस. म्हणजे दोन्ही शब्दात वेगवेगळा अर्थ आहे रस्व आणि दीर्घ मध्ये. नेहा म्हणते शब्दांची किती गंमत आहे ना, अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली म्हणते आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा अगं पण कसे, आपल्यासारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली अगं नाही, मला माहिती आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. आणि हा अशा प्रकारे संवाद आपण नाट्य रूपांतर वाचायचं. कळलं तुम्हाला. बंद कर वाचायचं, दरवाजा बंद कर. नेहा बोल. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे. हो ना ग. हो असाच आहे का ग. अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. दोन्ही शब्द नीट बघितलास का तू, कसे लिहिले आहे ते. आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिला आहे ते. हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दे. अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. बरोबर, दिन शब्दात दिन दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब. दिन शब्दात दिन रस्व आहे, दिन म्हणजे दिवस. बरोबर. शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर समय आहे पण लेखण्यातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध